राष्ट्रभूषण भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या महान आदर्शांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। चैत्यभूमीचे शिल्पकार बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र दिवंगत भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या गेली 45 वर्ष राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी बौद्ध धम्माचे लोन पोहोचवलंय तर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आणि भारतातील तमाम बौद्धांच्या नेत्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या 49 वर्षाच्या यशस्वी धम्म वाटचालीला विनम्र अभिवादन। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर यांच्याही धम्मकार्याला विनम्र अभिवादन। संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्मकार्याला विनम्र अभिवादन। पूज्य बनते विशुद्ध बोधीजी यांना पंचांग प्रणाम करतो। या ठिकाणी आज खास विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या सुविध पत्नी आदरणीय दर्शनाताई आंबेडकर यांना सादर सविनय जय भीम। मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विलाजी वानखेडे परिकरजी आणि संपूर्ण कार्यकारिणी, मुंबई प्रदेशच्या महिला कार्यकारिणीच्या अध्यक्षा चंद्रताई काकले, सुषमाताई कसबे आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी, मीडियाची टीम आपली आदरणीय सिद्धार्थ आयरेजी, गायकवाड, त्याचप्रमाणे कदम, शील संपन्न श्रद्धा संपन्न सर्व कार्यकर्ते, बौद्धाचार्य, काका, बहिणींनो, बाबांनो, आपल्या सर्वांना सादर सविनय जय भीम करतो। प्रदीप कांबळेंनी ओळख करून देताना आणि या चैत्यभूमीचे यशस्वी व्यवस्थापक आदरणीय प्रदीप कांबळे हे मुंबई प्रदेशच्या संरक्षण विभागाचे सचिव आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्याप्रमाणे मिलिंद कदम आणि चैत्यभूमीचे सर्व व्यवस्थापक। त्यांनी ओळख करून देताना सांगितलं की दर्शनाताई वहिनीसाहेब तिथे बसलेले आहेत, त्याच जागेवरती ताई बसायच्या। मला तर असं वाटलं की त्या ताई साहेबच बसलेल्या आहेत। आणि त्या यापुढे ताईंचं एक हे होतं की दर गुरुवार आणि पौर्णिमा हे ठरलेलं, वहिनींना विनंती करायची की मग काही गुरुवार तरी म्हणजे एक हे होतं का कार्यकर्त्यांमध्ये की साहेबांना वेळ नाहीये, तेवढा वेळ नाही, तर नक्कीच आमच्या विनंतीचा मान ठेवतील वहिनी साहेब। आणि आज मी सार्थक झालो माझं जीवनाचं, कारण ताईसाहेबांनी अनेक प्रवचन ऐकले। ताईसाहेबांचा जो गाढ विश्वास होता कार्यकर्त्यावरती, आणि ताईसाहेबांनी 2 वेळा बुद्धगया पर्यटन केलंय, 2 वेळा पूर्ण पर्यटन, आणि त्या पर्यटनाचा गाईड मी होतो। भीमराव साहेबांनी प्रवचन ऐकलंय, विश्वगुरु तथागत भगवान बुद्ध। गेल्या वर्षी असं मी साहेबांना म्हटलं साहेब ऐका बसा। आनंदराव साहेबांनी 2 वेळा प्रवचन ऐकलंय त्यांच्या पंचायत समितीमध्ये। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बोधिसत्व कशी,
आणि आज वहिनी साहेब या ठिकाणी प्रवचनाला आलेले आहे. मी म्हणतो लाखोचा जनसमुदाय माझ्या समोर आहे असं मी समजतो. महत्वाचा विषय आहे ब्रिटिश कालीन आशियाई धम्मप्रचारक. 2003 साली 2023 साली भीमराव साहेबांनी सुचवलं की थोडेसे नवीन काहीतरी प्रवचन घ्या. आणि त्यावेळेला विषय ठरवला की साकेत नगरीचा इतिहास, साकेत नगरीचा खरा इतिहास आणि ब्रिटिश कालीन बौद्ध धम्म प्रचारक. लोकांना असं वाटतंय आमच्या दृष्टीनं ब्रिटिश हे खरं म्हणजे वरदान ठरलेलं आहे चळवळीसाठी आणि विशेष करून बौद्ध धम्मासाठी. मग हा नवीन विषय ज्या वेळेला घेतला ती ब्रिटिश कालीन बौद्ध धम्म प्रचार. मग त्यामध्ये इतके लोक आहेत की खऱ्या अर्थानं आशियाई बौद्ध धम्म प्रचारकांना त्यावेळेला त्या प्रवचनामध्ये वेळ देता आला नाही. आणि म्हणून यावर्षी निर्णय घेतला आम्ही की नाही 2 पार्ट करायचे त्याचे. ब्रिटिश कालीन बौद्ध धम्म प्रचारक हा एक पार्ट राहील, एक प्रवचन राहील. आणि ब्रिटिश काळामध्ये आशियाई धम्म प्रचारक हा दुसरा पार्ट राहील, कारण त्यांचं योगदान तेवढंच मोलाचं आहे. आपल्याला माहिती आहे 16व्या शतकामध्ये ब्रिटिश भारतामध्ये आले. खरं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आली होती आणि 17व्या शतकापर्यंत म्हणजे 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. 1857चं जे बंड झालं ते ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालं आणि मग 1857 ला ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्रज सरकारनं सत्ता हस्तगत केली आणि राणी एलिझाबेथ यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला की भारतावरती राज्य कशा कशा पद्धतीनं करणार. आणि मग खऱ्या अर्थानं लोकशाही शासन व्यवस्था त्या ठिकाणी सुरू झाली. आपल्याला माहिती आहे की मुंबई युनिव्हर्सिटी आणि कलकत्ता युनिव्हर्सिटी 1858 साली त्याची सुरुवात झाली. आणि मग त्या देशामध्ये जे आशियाई बौद्ध धम्म प्रचारक त्यांना खऱ्या अर्थानं वाव मिळाला. अन्यथा कदाचित इंग्रज भारतात आले नसते तर बौद्ध धम्माचं किंवा बौद्ध संस्कृतीचं कदाचित उत्खनन झालं नसतं, बौद्ध धम्म समजला पण नसता. त्या 18व्या शतकामध्ये बौद्ध धम्माचं उत्खनन, इंग्रज हे कलासक्त होते, कलेची आवड होती त्यांना, कलाप्रिय होते. मग त्यांनी इथं सुरुवात केली की इथं कुठली संस्कृती आहे. मग त्या काळात त्यांना माहित पडलं किंवा त्यांना सांगण्यात आलं की रामायण आणि महाभारत आहे. मग रामायण आणि महाभारत शोधण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. हे खोदकामाला सुरुवात केली त्यांनी. या उत्खननामध्ये काय मिळतंय? कुठलाही रामाचा बाण मिळाला नाही किंवा सेतू मिळाला नाही किंवा पांडवांच्या गदा मिळाला नाही. पण त्यांना मिळालं भगवान बुद्धाच्या मूर्ती, अशोक चक्र, 4 सिंह असलेला सिंहस्तंभ आणि वेगवेगळ्या मूर्ती. आणि मग त्यांचं मत परिवर्तन झालं की इथं रामायण महाभारत नाहीये, इथं बौद्ध धम्म आहे. आणि मग त्या बौद्ध धम्माची उत्खननासाठी त्यांनी प्रयत्न केले. मग सारनाथ असेल, बुद्धगया असेल, सांची असेल, अनेक ठिकाणी त्यांनी उत्खनन केलं आणि त्यांना
या बौद्ध धर्माच्या पाऊलखुणा मिळाल्या आणि मग त्यांनी याच्यावरती काम करायला सुरुवात केली. स्तंभ, शिलालेख हे वाचता येत नव्हतं. 68 वर्ष प्रिन्सेप जोसेफ प्रिन्सेप यांनी 68 वर्ष याच्यावर काम केलंय. तेव्हा कुठं त्यांना शोध लागला लिपीचा की बाबा ही लिपी ब्राही लिपी आहे आणि देवानंपिय हे जे काही लिहिलेलं आहे हा सम्राट अशोक आहे. तर या पद्धतीनं त्यांनी मग कामाला सुरुवात केली. ब्रिटिश धम्मप्रचारक जे आहे, आपला वेगळा विषय असल्यामुळं त्याच्यावरती जास्त भाष्य करत नाही मी. ब्रिटिश कालीन आशियाई जे बौद्ध धम्मप्रचारक आहे त्याचं सगळ्यात वरचं स्थान, खूप महत्वाचं स्थान आणि योगदान अनागरिक धम्मपालांचं आहे. मूळचे शिलोनचे अनागरिक धम्मपाल हे मूळचे शिलोनचे. त्यांचं मूळचं नाव डेव्हिड. घरात वडील ख्रिश्चन आणि आई मल्लिका देवी बौद्ध धर्माचं अनुसरण करणारी. वयाच्या 9व्या वर्षी सुमंगल महाथेरो यांच्याशी संपर्क आला आणि त्यांचं जीवन बदलून गेलं. वयाच्या 9व्या वर्षापासून त्यांनी बौद्ध धर्माच्या अध्ययनाला सुरुवात केली आणि 18व्या वर्षी गृहस्थी जीवनाचा त्याग केला आणि संपूर्ण शिलोनभर बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ते झटले. 1891 साली ते भारतामध्ये आले. तर निसर्गाची देखील किमया आहे, कार्यकरण सिद्धांत आहे, साखळी आहे निसर्गामध्ये देखील. अनागरिक धम्मपाल 1891 साली भारतामध्ये आले आणि त्याच वेळेला 1891 साली 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. ही साखळी आहे. ते भारतात येत असताना एक श्रामनेरला घेऊन आले. त्या श्रामनेरचं नाव होतं चंद्रा. त्यावेळेला ते श्रामनेर 18 वर्षाचे होते. हे श्रामनेर ब्रह्मदेशाचे होते. ते ब्रह्मदेशाचे श्रामनेर म्हणजेच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मदीक्षेचे गुरु महास्तवीर चंद्रमणी. ते भारतातच राहिले. अनागरिक धम्मपाल भारतात आल्यानंतर त्यांनी मे 1891 साली कलकत्त्यामध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना केली. बुद्धगयाला गेले. बुद्धगयाला भयानक जंगल, ज्यात बुद्धविहार आहे, भयानक जंगल. ते जंगल साफ केलं, तिथं राहिले. पण त्यावेळेला तो जो महंत आहे तिथला, तो तिथं त्यांना थांबू देत नव्हता, राहू देत नव्हता. मारहाण झाली, डोकं फोडले. त्यावेळेला बिहारची राजधानी जी आहे, म्हणजे 5 प्रांत होते भारतामध्ये. जसा आपला मुंबई प्रांत होता, मध्य प्रांत म्हणजे वराड वगैरे सगळं त्याच्यात होतं, मद्रास प्रांत, तसा बिहार प्रांत होता. आणि त्या बिहार प्रांताची राजधानी होती कलकत्ता. त्या बुद्धगयापासून कलकत्ता आहे जवळजवळ 250-300 किलोमीटर. 300 किलोमीटर कंप्लीट करायचे असेल, काय करायचं असेल तर तिथं जावं लागेल. आणि मग त्यांनी सारनाथ मध्ये बौद्ध धर्माची परिषद घेतली या बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी. 1893 साली शिकागो मध्ये जी जागतिक सर्वधर्म परिषद झाली, त्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं जर ठसा कोणाचा उमटला असेल तर ते अनागरिक धम्मपाल. असं सांगितलं जातंय की स्वामी विवेकानंदानं ती सभा गाजवली नाही. स्वामी विवेकानंदांना खरं म्हणजे बोलण्याची पण परवानगी नव्हती.
स्वामी विवेकानंद ज्या हिंदू धर्माचं नेतृत्व करत होते, इथं विचारलं गेलं शंकराचार्यांना का स्वामी विवेकानंदांना त्या परिषदेमध्ये बोलण्याची हिंदू धर्माच्या वतीनं परवानगी द्या, असं लेटर द्या. शंकराचार्यांनी साफ नकार दिला. अनागरिक धम्मपालांनी आपला जो वेळ आहे त्या वेळातून 3 मिनिटं त्यांना दिले आणि त्यांना बोलण्याची संधी त्या ठिकाणी शिकागोमध्ये दिली. त्याचा परिणाम असा झाला की स्वामी विवेकानंदावरती बौद्ध धर्माचा इतका प्रभाव पडला की पुढे त्यांनी जे काही मत केलं ते बौद्ध धर्मासाठीच केलं. अशा पद्धतीनं त्यांनी तिथं परिषद घेतल्यानंतर पुन्हा बुद्धगयेला आले. बुद्धगयेमध्ये त्यांनी विहार बांधण्याचा प्रयत्न केला. जे आज श्रीलंकेचं बुद्ध विहार आहे, आपली जिथं पार्किंग आहे किंवा ते झाड वगैरे आहे, पहिलं जे बुद्ध विहार श्रीलंकन बुद्ध विहार आहे बुद्धगयेमधलं. तो महंत तिथं बुद्ध विहार होऊ देत नव्हता, जागा मिळू देत नव्हता. यांनी भले त्या जागेची किंमत समजा 50,000 सांगितली, तुला 60,000 देतो, पण त्यांना बुद्ध जागा देऊ नको. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बुद्धगयेमधलं महाबोधी विहार सोडलं. तर पहिलं बुद्ध विहार आहे श्रीलंकन बुद्ध विहार, आणि ते बुद्ध विहार अनागरिक धम्मपालांनी त्या ठिकाणी श्रीलंका शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी बांधलं. आणि मग खऱ्या अर्थानं लोकांची ये जा बुद्धगयेमध्ये सुरुवात झाली. बुद्धगयेमध्ये बुद्धगयेचं जे मुक्ती आंदोलन आहे ते अनागरिक धम्मपालांनी 1891 साली त्याची खऱ्या अर्थानं तिथून सुरुवात केलेली आहे. म्हणजे बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे जे काही प्रणेते आहेत ते अनागरिक धम्मपाल आहेत, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि अनागरिक धम्मपालाचं जे कार्य आहे बौद्ध धर्माच्या दृष्टीनं एक अतुलनीय अद्वितीय असं हे अनागरिक धम्मपालांचं कार्य आहे. जास्त विस्तारानं बोलू शकत नाही, कारण खूप सगळ्या जे संदेशवाहक आहे किंवा धम्मप्रचारक आहे त्यांना न्याय देणं गरजेचं आहे. आणि म्हणून अनागरिक धम्मपालाच्या या कार्याला, कर्तृत्वाला, जिद्दीला आणि त्यागाला मी विनम्र अभिवादन करून पुढे महास्तवीर चंद्रमणी, जे महास्तवीर चंद्रमणी मी आधीच सांगितलं 1891 ते भारतामध्ये आले आणि भारताला आपली कर्मभूमी मानलं. त्यांनी कुशीनगरला आपलं वास्तव्य केलं आणि कुशीनगरच्या परिसरामध्ये त्यांनी 50 शाळा सुरू केल्या आणि तिथं बौद्ध धर्माचं प्रशिक्षण सुरू केलं. 50 शाळा. महास्तवीर चंद्र, बऱ्याच लोकांना असं वाटतंय की बाबा फक्त दीक्षा घेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची म्हणजे निवड केली, असं नाहीये. बाबासाहेब आंबेडकर जे हिनी आणि महायान आहे यापैकी जो थेरवाद आहे त्या थेरवादाचा बाबासाहेब आंबेडकरांवरती म्हणजे प्रभाव होता. आणि या थेरवादाचे जे काही त्यावेळेचे सिनियर मोस्ट जे होते ते पूज्य भदंत महास्तवीर चंद्रमणी हे त्यावेळेला सिनियर मोस्ट त्या काळामध्ये होते. आणि म्हणून आणि ते तेवढी विद्वत्ता देखील त्यांची तेवढी होती, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी त्यांची निवड केली आणि त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. विद्वान बंदीजी होते ते नेपाळ यात्रा, शिलोन यात्रा, अनेक असे त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत महास्तवीर चंद्रमणी यांनी. आणि 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांना धम्मदीक्षा देण्याचं जी बाबासाहेबांनी क्रांती केली. बरेच लोक म्हणतात की बाबा 5 लाख लोकांना दीक्षा दिली. माझं असं मत आहे की 5 लाख नाही, जवळजवळ 10 लाख लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली. रजिस्टर ठेवलं होतं नागपूरमध्ये येणाऱ्या 4ही रस्त्याला की बाबा नाव नोंद करा आणि गावाची नोंद करा. आता त्यावेळेला आपला सुशिक्षितपणाचा टक्का किती? खूप सगळे अशिक्षित लोक, ते कशाला नोंद करायला थांबतात? त्यांना बाबासाहेबांना बघायचं होतं. मी खूप 20 वर्षापासून
ताईंच्या बाबतीत तेच बोलतो, साहेबांना तेच बोलतो. साहेब, ताईंचं ऐकायला येत नाहीत लोक. आता ताईंना फक्त लोकांना बघायचं असतं. ताईंना फक्त बघितलं ना तरी लोकांचं समाधान होत आहे. ताई हा धम्म चळवळीमध्ये आझाद शत्रू आहे, आझाद शत्रू आहे ताईच आहे. आणि या धम्म चळवळीच्या दीपस्तंभ आहे. 49 वर्ष एखाद्या महिलेनं घर दार सांभाळून काम करणं चळवळीमधलं साधी गोष्ट नाहीये. ते ताई साहेबांनी केलंय म्हणून त्या चळवळीच्या दीपस्तंभ आहे. आणि म्हणून महास्तवीर चंद्रमणी यांनी बाबासाहेब आंबेडकरांना दीक्षा दिली. 10 लाख लोक, मी या अर्थानं म्हणतो की 5 लाख लोकांनी नाव नोंदणी केली. 5 लाख लोकांनी नावच नोंदवलं नाही, ते 10 लाख लोक तिथे बसलेले होते. इतका प्रचंड जनसमुदाय त्या ठिकाणी होता. आणि महास्तवीर चंद्रमणींचं जे काही महत्वपूर्ण योगदान आहे, 10 नोव्हेंबर 1956 नायगावला त्यांचा सत्कार ठेवला. त्यांचा सत्कार ठेवला होता. बाबासाहेब आंबेडकर नव्हते त्या सत्काराला, परंतु महास्तवीर चंद्रमणींचा सत्कार ठेवला. आणि त्या सत्कारामध्ये त्यांनी काय उद्गार काढले? त्यापूर्वी 50, 54 आणि 56 बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणून खूप सगळ्या विद्वानांनी संबोधन केलेलं आहे. परंतु महास्तवीर चंद्रमणी म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर हे नुसते बोधिसत्व नव्हते, तर ते आधुनिक बुद्ध आहेत. महास्तवीर चंद्रमणी सारखे विद्वान पंडितजी म्हणतात की ते खऱ्या अर्थानं 20व्या शतकातील बुद्ध आहे. आणि त्या परिषदेमध्ये महास्तवीर चंद्रमणी यांनी तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची तुलना केलेली. नुसतं असं म्हणून थांबले नाही, तर बुद्धांचं कार्य काय आणि बाबासाहेब आंबेडकरांनी काय कार्य केलेलं आहे याची देखील तुलना महास्तवीर चंद्रमणी यांनी केलेली आहे. आणि म्हणून महास्तवीर चंद्रमणी हे देखील या आशियाई बौद्ध धम्माचे व धम्मप्रचारक म्हणून खूप वरचं स्थान महास्तवीर चंद्रमणी यांचं आहे. पण आपण धम्मप्रचारक सारीपुत्र महामोगलायन पण ते आनंद म्हणजे बुद्ध काळातले जे उपलब्ध आहे त्यांच्या बाबतीत चर्चा करतोय. ज्यांनी या खडतर परिस्थितीतून धम्मप्रचार केलाय. एवढी साधी परिस्थिती नव्हती. पारतंत्र्यात होतो आपण, बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये चिवर ग्रहण करणं आणि धम्मप्रचार करणं साधी गोष्ट होती का? आणि कुशीनगर सारख्या एरियामध्ये 50 बौद्ध धम्माच्या शाळा चालवणं साधी गोष्ट नव्हती. खूप मोठं योगदान महास्तवीर चंद्रमणी यांचं देखील आहे. त्यानंतर महत्वपूर्ण योगदान आहे डॉक्टर भदंत आनंद कौशल्य यांना बौद्ध धम्माचे भाष्यकार म्हणतात. भदंत आनंद कौशल्य हे 20व्या शतकातील पाली भाषेचे तत्वज्ञ बौद्ध धम्माचे भाष्यकार आणि जगाला बौद्ध धम्म समजावून सांगणारे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि धम्मा. बऱ्याच वेळेला खूप लोकांनी टीका केली त्या काळात. आज बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि धम्मा हा ग्रंथ जगातील बौद्ध चळवळीसाठी दीपस्तंभ आहे. जगातील बौद्ध चळवळीसाठी मध्यंतरी साहेबांकडे, भीमराव साहेबांकडे जपानचं शिष्टमंडळ आलं होतं. कशासाठी? बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आम्हाला जपानी भाषेमध्ये
ट्रान्सलेशन करायचंय, त्यासाठी साहेबांकडे शिष्टमंडळ आलं होतं. म्हणजे आज जगातल्या प्रत्येक भाषेमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं भाषांतर होतंय. भारतातल्या तर सगळ्या लोकल भाषेमध्ये, सगळ्या प्रांतीय भाषेमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्माचं भाषांतर झालं. बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिला अतिशय परिश्रमातून. 5 डिसेंबरला त्याची प्रस्तावना लिहिली. 1958 साली डॉक्टर भदंत आनंद कौशल्यन यांनी या ग्रंथाचं हिंदी भाषांतर केलं. तोपर्यंत टीका अशी होत होती का हा बुद्ध आणि धम्मा नाहीये, तर हा आंबेडकर आणि धम्मा आहे. बाबासाहेबांचा ग्रंथ आहे आणि बाबासाहेबांच्या जे संकल्पनेतला भाव धम्मा आहे तो त्यांनी या ग्रंथामध्ये लिहिला. ज्यावेळेला डॉक्टर भदंत आनंद कौशल्यन यांनी हिंदी भाषांतर केलं म्हणून हिंदी पुस्तक वाचा. हिंदी पुस्तकामध्ये तळटीप लिहिलेली आहे. टीप लिहिलेली की हा पॅरेग्राफ, हा परिच्छेद बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या त्रिपिटकाच्या कुठल्या ग्रंथामधून घेतलेला आहे. मज्जिम निकाय, खुद्दक निकाय, अंगुतर निकाय, कुठल्या त्रिपिटकाच्या कुठल्या भागातून हा परिच्छेद घेतलेला आहे. ह्या प्रत्येक परिच्छेदाला डॉक्टर भदंत आनंद कौशल्यन यांनी तरकीब दिलेली आहे. आणि त्यामुळं आज जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ याचा संदर्भ घेतल्याशिवाय जगातल्या कुठल्याही लेखकाला बौद्ध धम्मावरती आपलं लिखाण करता येत नाही. एवढा महत्वपूर्ण ग्रंथ आहे. होकायंत्रासारखा आहे जगाला, दीपस्तंभासारखा आहे जगाला. आणि या ग्रंथाचं भाषांतर डॉक्टर भदंत आनंद कौशल्यन यांनी केलेलं आहे. त्यांनी 27 ग्रंथ लिहिले. एकूण 27 ग्रंथ लिहिले. आम्ही आयुष्यात 27 पुस्तकं वाचलेले नाही. एवढ्या सगळ्या उलाढाली म्हणून 27 ग्रंथ लिहिणं. त्यांच्या 2च ग्रंथाची नावं सांगतो. माझ्याकडे हे सगळे नाव आहे. पहिला जो ग्रंथ लिहिलाय त्यांनी तो पहिला ग्रंथ आहे यदि बाबा न होते तो. किती सुंदर टायटल आहे. अगर बाबासाहेब आंबेडकर नसते तर. जर हा प्रश्न आपल्याला विचारला अरे केवढं मोठं हे जीवन चरित्र होईल, आम्ही कुठं असतो मग. यदि बाबा न होते तो असा ग्रंथ लिहिलाय त्यांनी. आणि शेवटचा ग्रंथ त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकाचा 27वा हिंदीकरण केलेलं आहे. त्यांनी कदाचित ती तळटीप जर नसती लिहिली तर ती का आजही होत राहिली असती. बाबासाहेब आंबेडकरांवरती टीका होत राहिली असती. त्यांनी तळटीप लिहिल्यामुळं संपूर्ण जगातील लेखकाचे आणि विश्लेषकांचे तोंड बंद झाले, बोलती बंद झाली. अरे हे त्रिपिटकामध्ये लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी त्रिपिटकामधून लिहिलंय. त्याचा अर्थ पूर्ण त्रिपिटक बाबासाहेब आंबेडकरांनी वाचून काढलंय. उगाच आपल्याला सांगत नाहीत बाबासाहेब आंबेडकर की सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करा. उगाच हवेत बोलू नका. असंच बोलायचं नाही. ठामपणे आपल्याकडे ज्ञान असलं पाहिजे तरच आपण बोलू शकतो. आणि असे 27 ग्रंथ वेळेअभावी मी त्या सगळ्या ग्रंथाची नावं सांगणार नाही आपल्याला, परंतु 27 ग्रंथ डॉक्टर भदंत आनंद कौशल्यन यांनी लिहिलेले आहे. आणि म्हणून विपुल लेखन, विपुल साहित्य आणि चेहऱ्यावरती देखील ते वनिता मी त्यांना असं इथं असताना वंदन केलेलं. 1982 साली वडाळ्याच्या हॉस्टेलला जी परिषद घेतलेली होती
त्यावेळेला त्या परिषदेच्या उद्घाटनाला वंतीचे आलेले होते. खूप तेज चेहऱ्यावर, हे जे महापुरुष म्हणतात बाबासाहेबांच्या त्या चेहऱ्यावरती तेज होत. अशा पद्धतीचं तेज डॉक्टर भदंत आनंद कौशल्य यांच्या चेहऱ्यावरती होतं. मला जवळून वंदन करण्याचा म्हणजे योग आला. मी खरं म्हणजे खूप कुशल कर्म आहे. त्यानंतर आयोगीदास, धम्मप्रचारक आयोगीदास, बरेच नाव आपल्याला माहित नाही, म्हणूनच हा विषय ठेवला. किमान नाव तर माहित झाले पाहिजे. अरे त्यांनी एवढा त्याग केला, एवढं योगदान दिलं, त्यांची नावं तर माहित पाहिजे. मद्रास प्रांतामध्ये द्रविड संस्कृती प्रभावी होती आणि द्रविड संस्कृती आमची मूळची संस्कृती आहे. आर्य आणि द्रविड, आम्ही द्रविड संस्कृतीचे पायक आहोत. ही द्रविड संस्कृती प्रभावी होती आणि त्यामुळं अयोध्यदास यांचं ठाम म्हणणं होतं की अस्पृश्य हे हिंदू नाहीत. क्लिअर कट. त्या काळात त्यांचं म्हणणं होतं की अस्पृश्य हे हिंदू नाहीत, त्यामुळं अस्पृश्यांची संस्कृती, शर्ती, अटी आम्हाला लागू नाही. बाबासाहेबांचं तेच म्हणणं होतं. पुनर्विवाह, विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता, हे हिंदू धर्मामध्ये आम्हाला नव्हतं लागू. आमची संस्कृतीच वेगळी होती. त्यामुळं द्रविड हे मूळचे भारतीय आहेत, जम्मूद्वीपातले आहेत. द्रविड संस्कृती ही खरी ओरिजिनल संस्कृती आहे आणि त्यामुळं द्रविड हे हिंदू धर्मामध्ये नाही, हिंदू नाही असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि म्हणून त्यांनी इंडियन बुद्धिस्ट सोसायटीची स्थापना केली 1898 साली. 1898 साली अयोध्यदास यांनी इंडियन बुद्धिस्ट सोसायटीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांचे सहकारी होते प्राध्यापक पी लक्ष्मी नरसू. पी लक्ष्मी नरसू हे नाव थोडस ऐकलंय. याचं कारण आहे तसंच का बाबासाहेब आंबेडकरांनी या पी नरसू लक्ष्मीच्या तिसऱ्या आवृत्तीला पुस्तकाच्या बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावना लिहिलेली 1948 साली. 1948 साली बाबासाहेब आंबेडकरांनी पी लक्ष्मी नरसू यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्या काळामध्ये पी लक्ष्मी नरसू इतका बलाढ्य विद्वान भारतामध्ये नव्हता. 1898 साली. आणि त्यांनी थिसिस इन बुद्धिझम हा ग्रंथ पी लक्ष्मी नरसू यांनी लिहिला आणि त्याला 1948 साली बाबासाहेबांनी प्रस्तावना लिहिली. आणि त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर मला शक्य झालं तर हा ग्रंथ प्रत्येक बौद्धांच्या हातात देईल. म्हणजे किती महत्वाचा ग्रंथ असतो तो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर मला शक्य झालं तर हा ग्रंथ प्रत्येक बौद्ध व्यक्तीच्या हातात देईल मी. अशा पद्धतीनं हे अयोध्यदास पी लक्ष्मी नरसू यांचं महत्वाचं काम आहे. त्यानंतर महत्वाचं योगदान या बौद्ध चळवळीसाठी धर्मानंद कोसंबी 1891 ते 1947 कालखंड आहे त्यांचा. हे धर्मानंद कोसंबी साहित्याचे गाढे अभ्यासक, श्रीलंका, ब्रह्मदेश इकडे जाऊन आले आणि पाली पंडित म्हणून ते विख्यात आहे. बनारस युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी पालीचं शिक्षण दिलेलं आहे. बनारस युनिव्हर्सिटी हिंदूंची. त्यानंतर बडोद्याला सयाजीराव महाराज गायकवाड
यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये ते पाली प्रशिक्षण देत होते. त्यावेळेला यांच्या सहकार्यानं सयाजीराव गायकवाड महाराज यांनी 1920 साली जपानवरून आणलेली मूर्ती तिथं बसवलेली आहे. सयाजीराव गायकवाड महाराजांच्या तिथं गार्डन मध्ये, म्हणजे बडोद्याला. आजही आपण बघू शकता, नाहीतर फोटो तर नक्की बघू शकता. फोटो पाठवतो. भीमराव साहेबांना आम्ही गेलो त्यावेळेला तिथं गेलो होतो, आम्ही बघितलंय ते. ही इतकी सुंदर मूर्ती 1920 साली बसवली. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर इथं अस्पृश्यांची चळवळ करत होते, मूकनायक चालवत होते, सुरुवात केलेली होती. 15 वर्ष त्यांनी हिंदू धर्माचा सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्या काळात तिथे 1920 साली मूर्ती बसवली आणि त्याला सहकार्य धर्मानंद कोसंबी यांनी देखील खूप पुस्तकं लिहिले. जवळजवळ 15 पुस्तकं लिहिलेत त्यांनी. धर्मानंद कोसंबी साहित्याच्या क्षेत्रामध्ये खूप विद्वान, आणि त्यांनी असे उद्गार काढले की डॉक्टर आंबेडकरांनी इस भारत देश में बौद्ध धम्म का खंबा ऐसा गाड़ दिया है कि अभी कोई माई का लाल हिला नहीं सकता. जगातला कोणी माईचा लाल बौद्ध धम्माचा खांब आता हलू शकत नाही. आणि आता तर 4 आंबेडकर उतरले आणि सहकार्याला वैनी साहेब आहे 3. अरे एक आंबेडकरांचं एवढं कार्य होतं. आता खरंच आम्ही घाबरत नाही, बिनधास्त आम्ही बोलतो. 4 आंबेडकर आहेत आणि ते ठामपणे आमच्या पाठीशी आहे कार्यकर्त्यांच्या. बाळासाहेब असतील, भीमराव साहेब असतील. भीमराव साहेब तर आपल्या चळवळीचं म्हणजे आधारस्तंभ आहे. आनंदराव साहेब असतील. भारतीय बौद्ध महासभेला पूर्णपणे ताकद देण्याचं काम आंबेडकरी परिवार करतो. कोणी असो, अमनदादा असेल, सुजातदादा असेल, पूर्णपणे भारतीय बौद्ध महासभेला धम्म कार्याला ताकद देण्याचं काम करत आहे. आणि म्हणून त्यांनी जवळजवळ 15 ग्रंथ लिहिलेले आहेत. ते नाव पण आहे, मी व्हॉट्सअपला टाकेल, पण वाचू शकत नाहीत कारण घड्याळ पुढे चाललेलं आहे. त्यानंतर राहुल संस्कृत आहे. त्यांचं खरं मूळचं नाव आहे केदारनाथ पांडे, महान साहित्यिक हे देखील. शिलोन ब्रह्मदेश दौरा करून आले, पालीचे गाडे विद्वान. त्यांनी देखील अनेक पुस्तकं लिहिले. ते देखील बनारस युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक राहिले. त्यानंतर बडोद्याला त्यांनी देखील पालीचं प्रशिक्षण दिलेलं आहे. सयाजीराव गायकवाड महाराजांचं खूप मोठं योगदान या बौद्ध धम्म चळवळीला आहे. त्यानंतर बनते जगदीश काश्यप. 2 मे 1908 ते 28 जानेवारी 1912 हा कालखंड आहे त्यांचा. शिलोंग, ब्रह्मदेश, नेपाळ असं भ्रमण केलं आणि अनेक पुस्तकं त्यांनी देखील लिहिलेली आहे. हे का सांगतोय? हे वाचा पुस्तकं, शोधा पुस्तकं. नवीन आता प्रिंट होऊ लागली. भदंत आनंद कौशल्य यांची पुस्तकं बऱ्यापैकी बाजारात आहेत, ते वाचा. त्या काळात पारतंत्र्याच्या काळात त्यांनी लिहिलेले पुस्तक आहे. बौद्ध धम्माचं कुठं मागमूस नसताना तासन तास कोसन को चाललो तरी बुद्धं शरणं गच्छामी हा निनाद स्वर ऐकायला मिळत नव्हता. अशा काळामध्ये त्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि म्हणून पुढचं नाव आहे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर. अतिशय महत्वाचं नाव. आंबेडकरी चळवळीला कलाटणी देणार, बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाला कलाटणी देणार. 1910 मध्ये, खरं म्हणजे 1890 पर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये
बौद्ध धम्माचा कुठलाही ग्रंथ नव्हता बौद्ध धम्मावरती मराठीमध्ये, परंतु मराठीमध्ये हा ग्रंथ 1898 साली कृष्णाजी अर्जुन केलुस्कर, बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुजी यांनी हा ग्रंथ 1898 साली लिहिला आणि बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाल्यानंतर 1908 साली तो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांना भेट म्हणून दिला. हा भेट म्हणून दिलेला ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्णपणे वाचला आणि त्यांच्या जीवनाचं समीकरणच होतं. बौद्ध धम्माकडे बाबासाहेब आंबेडकर वळले ते या 1908 सालापासून. जरी त्यांनी 1956 साली बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला असला तरी बाबासाहेब आंबेडकर 1908 सालापासूनच बौद्ध धम्माकडे वळले आणि म्हणून घराचं नाव काय ठेवलं? राजगृह. त्यावेळेला बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता काय? नाही. पीपल्स एज्युकेशन सोसायटी, पीपल्स लोकांची, सिद्धार्थ महाविद्यालय, आनंद भवन, बुद्ध भवन, मिलिंद कॉलेज, नागशन वन, हे कशाचं प्रतीक आहे? हे सगळं बौद्ध धम्माचा स्वीकार करण्यापूर्वी आहे. बाळासाहेब आंबेडकरांचं लग्न ताईसाहेबांचं बौद्ध पद्धतीनं 1953 साली 56 बौद्ध धम्म घेतलाय. आपण मात्र बौद्ध धम्म घेतलेला असतानाही अर्ध हिंदू आणि अर्ध बौद्ध असे लग्न करतोय. हळदीचं लिहिलं जात आहे. कुठं आहे बौद्ध धम्मामध्ये? अरे कुठं बाबासाहेब आंबेडकर, कुठं आपण? विचार करा. त्या काळात काही माहित नसताना, बौद्ध धम्माचं काही माहित नसतं, 53ला विवाह लावलाय बाबासाहेबांचा बौद्ध धम्म पद्धतीनं. साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर अगोदरच मनानं बौद्ध झालेले होते. फक्त अधिकृतरित्या फॉर्मॅलिटी म्हणून त्यांनी 1956 साली बौद्ध धम्माचा स्वीकार केलाय. त्यानंतर जे कृष्णाजी अर्जुन केळुसकर मी सांगितलं की त्यांनी तो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांना भेट दिला. आणि अशा अनेक लोक आहेत त्याच्यावरती विश्लेषण करता येत नाही, परंतु नाव सांगेल मी तुम्हाला. वासुदेव आठवले यांचा बौद्ध धर्माचा संस्थापक शाक्यमुनी गौतम 1883 साली प्रकाशित झाला. 1883 वासुदेव आठवले बौद्ध धर्माचा संस्थापक शाक्यमुनी गौतम हा 1883 साली प्रकाशित झालाय. गोविंद नारायण काने जगद्गुरु गौतम बुद्ध चरित्र हा ग्रंथ 1894 साली प्रकाशित झालाय. कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांचं सांगितलं 1898 साली प्रकाशित झालाय. भगवान बुद्धाचं चरित्र, बुद्ध चरित्र. अशा अनेक लेखकांनी, अनेक भंतेजींनी, धम्मप्रचारकांनी योगदान दिलेलं आहे. ॲनी बेझंट, आपल्याला असं वाटतंय त्या फक्त समाज सुधारक होत्या. नाही, त्या बौद्ध धम्माच्या गाड्या विद्वान. वरळीला नाव दिलंय ना रोडला, ॲनी बेझंट रोड. 1924 1926 त्यांनी 24 मध्ये बुद्धिस्ट सोसायटीची स्थापना करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. 1926 साली बुद्धिझम इन इंग्लंड नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला. इंग्लंड मध्ये बुद्धिझम कसा, हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. बुद्धिझम इन इंग्लंड 1926. त्यांनी सिंहली विद्वान डॉक्टर जी.पी. मललशेखर, हे नाव अतिशय महत्वाचं आहे. डॉक्टर जी.पी. मललशेखर हे सिंहचे विद्वान ग्रस्त यांच्या अध्यक्षतेखाली 1950 साली श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्माची परिषद घेण्यात आली. या परिषदेला बाबासाहेब आंबेडकर गेलेले होते. जी.पी.
मलल शेखर, जपानचे सुझुकी, आणि अगोदर उल्लेख ज्यांचा झाला पी नरसू, या तिघांनी मिळून पाली डिक्शनरी हे पुस्तक काढले त्यावेळेस त्या काळात. पाली टू इंग्लिश म्हणजे ग्रंथ असे झाले धम्मलिपीमध्ये, म्हणजे आपल्या धम्मलिपीमधून ते तिबेटियन भाषेमध्ये गेले. तिबेटियन लोकांनी तिबेटियन भाषामधून इंग्रजांनी ते इंग्रजी भाषेमध्ये नेले आणि इंग्रजीमधून पुन्हा ते वेगवेगळ्या भाषेमध्ये मायदेशी म्हणजे भारतामध्ये जम्बूद्वीपामध्ये परत आलेले आहेत. ते हे जे तीन नाव आहे महत्वाचे, मलल शेखर, पी नरसू यांनी आणि जपानचे सुझुकी, या तिघांनी मिळून ही धम्म परिषद सिअल मध्ये घेतली. आणि 1950 साली मलल शेखर अध्यक्षीय भाषण करताना म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व आहेत. बोधिसत्व म्हणून पहिला जर उल्लेख कोणी केला असेल तर मलल शेखर यांनी 1950 साली बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख बोधिसत्व म्हणून शिलोंगच्या धम्म परिषदेमध्ये केलेला आहे. नंतर पुढे रंगूनला जी परिषद झाली 54 ला, त्याही परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख बोधिसत्व म्हणून केला गेला. त्या परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष महासविर चंद्रमणी होते. आणि तिसरी जी काठमांडूला झाली तो 20 डिसेंबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांना सन्माननीय पदवीत बोधिसत्व म्हणून पदवीत जगाच्या वतीनं देण्यात आली, त्या ठिकाणी काठमांडू या ठिकाणी. परंतु त्यापूर्वी 50 पासून उल्लेख जो आहे बाबासाहेबांचा हा बोधिसत्व म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख होत होता. आणि म्हणून डॉक्टर अॅनी बेझंट यांचं देखील महत्वाचं योगदान आहे. त्यानंतर आपल्याला खूप कमी लोकांना माहित असलेले योगदान डॉक्टर आनंद एल नायर, नायर हॉस्पिटल. फक्त आपल्याला नायर हॉस्पिटल माहिती, त्याच्या बाजूला विहार आहे, तिथं विहार आहे, बऱ्याच लोकांना माहित नाही. आता तोडलंय ते, परंतु त्या काळात हे विहार होतं आणि त्या काळात हे विहार बांधणं साधी गोष्ट नव्हती. नायर हे देखील बौद्ध धम्माचे धम्म प्रचारक आहेत. तसेच खालील मान्यवरांचा योगदान फक्त मी नाव वाचून दाखवतो. प्राध्यापक ची जोशी यांचे भगवान बुद्ध आणि पाली भाषा हे पुस्तक आहे. डॉक्टर परशुराम वैद्य यांची 15 पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी. नारायण केशव भगत यांनी 14 ग्रंथ लिहिलेले आहेत बौद्ध धर्मावरती. वासुदेव गोविंद आपटे यांच्या देखील पुस्तकाला बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. आणि हे देखील पुस्तक 1948 साली आंबेडकर भवन मध्ये बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस मध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक प्रिंटिंग केलेले, प्रेस केलेले बाळासाहेब आंबेडकरांनी. या पुस्तकाला बाबासाहेब आंबेडकरांची प्रस्तावना आहे. हे देखील पुस्तक बौद्ध धम्माचा सांध्यात इतिहास असं त्या पुस्तकाचं नाव आहे. ते पुस्तक देखील आपण वाचणं गरजेचं आहे. आणि म्हणून अनेक विद्वानांनी बौद्ध धम्माचा या पद्धतीनं प्रचार आणि प्रसार केला. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत तर काय सांगायलाच नकोय. मी अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख जो आहे तो अगोदरच केलेला आहे. 26 मे, फक्त 26 मे 1950 ला तारीख फक्त सांगतो. शिलोंगला जी जागतिक धम्म परिषद झाली त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान आहे. 4 डिसेंबर 1954 साली जी ब्रह्मदेशामध्ये जागतिक धम्म परिषद झाली त्या परिषदेमध्ये देखील बाबासाहेब आंबेडकरांचं खूप मोठं योगदान आहे. या परिषदेमध्ये असं ठरलं होतं की प्रत्येक प्रतिनिधीनं आपल्या आपल्या देशाचा पूर्णपणे आराखडा तयार करून आणावा की धम्म प्रचार कसा करणार. 54 सालची गोष्ट आहे. आपण बौद्ध झालेलो नव्हतो
तरी त्या परिषदेमध्ये एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील बौद्ध धर्माचा आराखडा त्या ठिकाणी सादर केलाय 54 साली. त्यावेळेला संस्था रजिस्ट्रेशनला टाकलेली होती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया. पण भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार कसा करणार आहे हे 54 साली रंगूनच्या धम्म परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितलं. आणि म्हणून त्याही परिषदेचे अध्यक्ष यांनी बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा गुण गौरव केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 1956 साली बाबासाहेब आंबेडकर काठमांडूमध्ये 15 तारखेला त्यांचं भाषण झालं. बुद्ध आणि कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्सला फक्त आणि फक्त बुद्धच उत्तर देऊ शकतोय हे ठासून सांगणारे जागतिक धम्म परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि त्यावेळेला कार्ल मार्क्स मग चायना असेल रशिया असेल आणि जगातलं अर्ध जग हे मार्क्सवादी विचारसरणीनं भारलेलं असताना बाबासाहेबांनी ठासून सांगितलं 56ला की कार्ल मार्क्सला उत्तर फक्त बुद्ध देऊ शकतो. आणि ते उत्तर त्यांनी त्या धम्म परिषदेमध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही योगदान त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं योगदान तेवढंच महत्वपूर्ण आहे. आणि आज आंबेडकरी परिवार ताईसाहेब भैयासाहेब आंबेडकर किंवा भीमराव आंबेडकर साहेब ताईसाहेबांनी 28 राज्यामध्ये गेल्या. भीमराव आंबेडकर साहेब 32 राज्यामध्ये गेलेले. 32 राज्य ही साधी गोष्ट नाहीये. आम्ही सांगतो आम्ही विनंती करतो साहेब जास्त फिरू नका. हो म्हणतात ते हो म्हणतात नाही कोणालाच म्हणत नाही. हो म्हणतात आणि त्यांना जे करायचं आहे ना तेच करणार. म्हणजे अशा पद्धतीनं आपली सगळ्यांची जबाबदारी सगळ्यांचं योगदान आहे. फक्त 2-3 मिनिटांमध्ये मी बुद्ध मातीतूनही उगवतो आहे. डॉक्टर यशवंत मनोहर यांचे काही ओळी फक्त आपल्याला सांगतो. बुद्ध आता मातीतूनही उगवतो आहे. बुद्ध या विश्वाचा महासूर्य आहे. बुद्ध या विश्वाचा महासूर्य आहे. प्रज्ञासूर्य आहे. आणि तो आता मातीतूनही उगवतो आहे. हे तुमचं बुद्धगयाचं सारनाथ असेल किंवा जिथं आता अयोध्या झालंय साकेत नगरी असेल. काय सांगतोय इतिहास मातीतून देखील बुद्ध उगवतोय. आणि म्हणून म्हटलेलं आहे आणि तो आता मातीतूनही उगवतो आहे. मातीचं गर्भाशय त्याच्यासाठी क्रांतीचं क्षितिज झालं आहे. मातीचं गर्भाशय त्याच्यासाठी क्रांतीचं क्षितिज झालं आहे. हजारो वर्ष हे बुद्ध नावाचे प्रज्ञ स्वप्न 1000 वर्ष बुद्ध नावाचं हे प्रज्ञ स्वप्न विश्वातील इमानदार मातीनं जपून ठेवलं आहे. 1000 वर्ष बुद्ध नावाचं हे प्रज्ञ स्वप्न इमानदार मातीनं जपून ठेवलं आहे. अंधार अधिकच गरज आणि हिंस्र व्हायला लागला आहे. अंधार अधिकच गरज आणि हिंस्र व्हायला लागला आहे. हे पाहून मातीनं बुद्ध हे महाकाव्य दुनियेच्या तळहातावरती ठेवायला प्रारंभ केला आहे. अंधार गरज व्हायला लागलाय. अशा वेळेला मातीनं बुद्ध हे महाकाव्य दुनियाच्या तळहातावरती ठेवायला प्रारंभ केला आहे. असंख्य नकारांनी आग ओकली बुद्धावर. असंख्य अज्ञानांनी हल्ले केले बुद्धावर. असंख्य दुष्टाव्यांनी बुद्धाला दफन केलं मातीत. परंतु ज्ञानाचा प्रशांत महासागर मातीनं जपला आणि त्या मातीतील सूर्य पुन्हा उदय पावत आहे.
आता परत बुद्धाच्या प्रश्नाच्या गर्दीमध्ये, आता परत बुद्ध हा प्रश्नाच्या गर्दीमध्ये सापडतो आहे. बुद्ध आता जमिनीतूनही बाहेर येत आहे, विहारातूनही बाहेर येत आहे. बुद्ध आता जमिनीतूनही बाहेर येत आहे, विहारातूनही बाहेर येत आहे आणि तुमच्या माध्यमातून तो चैत्यभूमीतूनही बाहेर येत आहे. तो चैत्यभूमीतूनही बाहेर येतो आहे. असंख्य लोकांच्या सृजनशील मनामधूनही तो बाहेर येतो आहे. आणि आता नव्या युगाचा प्रारंभ होत आहे. आता नव्या युगाचा प्रारंभ होत आहे. म्हणून बुद्धासारखाच दुसरा एक बुद्ध 20व्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने जगात उगवला आहे. बुद्धासारखा दुसरा बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने जगात उगवला आहे. जगात उगवला आहे. त्यालाही गाडण्याचे विद्रूप करण्याचे विफल प्रयत्न मधून डोकं काढतात बघा, काही ना काही क्लुप्ती काढतात. त्यालाही गाडण्याचे विद्रूप करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. हे बाल प्रयत्न उद्ध्वस्त करताना महाप्रतापी तो प्रज्ञा सूर्य गरजला. हे बाल प्रयत्न महाप्रतापी उद्ध्वस्त करताना तो महाप्रतापी प्रज्ञा सूर्य गरजला. विश्व क्रांतीचा तो महानायक गरजला की मला तुम्ही कितीही गाडले तरी मी जमीन पाडून बाहेर येईन आणि क्रांतीचं बीज होईल. अशा पद्धतीनं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला, कर्तृत्वाला, त्यागाला, जिद्दीला मी विनम्र अभिवादन करून, ताईसाहेबांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून मी बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील जो समाज सच्ची सद्वर्तनी सदाचारी समाज आहे, बुद्धिप्रामाण्यवादी समाज आहे, विज्ञानवादी समाज आहे आणि तो समाज घडवण्याचं काम महाउपासिका मीराताई आंबेडकर, आदरणीय भीमराव आंबेडकर आणि देशातील लाखो कार्यकर्ते हे प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. आपण तन मन धनानं या धम्म कार्याला सहकार्य करा अशी एक मंगल कामना आपल्या सर्वांच्या प्रती व्यक्त करून मी आपली रजा घेतो. वहिनी साहेबांनी इतका वेळ दिला, खूप अभिनंदन, आपल्या सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करून मी थांबतो. जय भीम.